आभार आणि ठेवायचे ते बरोबर ठेवायचेत. कासिम भाई बहुत बहुत शुक्रिया सबसे पहले तो हमारे से बात करने के लिए. जब यूपी से चले थे तो घर वालों को कोई वादा किया था कि मतलब मुंबई जा रहा हूँ, ठाणे जा रहा हूँ, भिवंडी जा रहा हूँ तो मैं इनाम जीत कर आऊँगा और आप लोगों के लिए शॉपिंग करते हुए भी आऊँगा? नहीं, वादा तो नहीं किया था, बस बोला था जा रहा हूँ मैच खेलने, बस दुआ करना कि जीत जाऊँ मैं. शायद उन लोग की दुआ काम आ गया और मैं यहाँ जीत गया. आज भी आपकी बॉलिंग और बैटिंग दोनों अपेक्षा के मुताबिक हुई. उत्तर प्रदेश में आप सीमेंट के पिच पर खेलते हैं या मिट्टी के पिच पर खेलते हैं? नहीं, हम तो मिट्टी के ही पे प्रैक्टिस करते हैं, वही उसी पे खेलते हैं. तो फिलहाल तो अभी मैं उधर था बंगाल में ही खेलता हूँ ज़्यादातर, यहाँ पे नहीं खेलता हूँ. तो वहीं से आया डायरेक्ट यहाँ पे खेलने के लिए. रेशमा, जैसे कि सर ने बोला कि वादा किया था कि मतलब कोई शॉपिंग वॉपिंग, तो अभी तो ढेर सारे इनाम लेकर जा रहे हो, तो यहाँ से शॉपिंग वॉपिंग करके जाने वाले हो कि नहीं? अभी फाइनल जीतेंगे तो इंशाल्लाह शॉपिंग करके ही जाएंगे. ठीक है, थैंक यू सो मच, ऑल द वेरी बेस्ट. आइए चलते हैं सीधा कमेंट्री बॉक्स की तरफ. थैंक ओवर यू. टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धावसंख्या 3, पहिले षटक मार्गस्थ असताना चिराग माली राईट मोर द विकेट. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल्ट. यू मिस, आय डेफिनेटली हिट. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि पहिला फलंदाज अक्षय कासार ज्याने असरदार प्रदर्शन केलं होतं VPL स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र स्वस्तामध्ये बाद झालेला आहे 0 बाद होऊन पेवलमध्ये परतताना. तर वडपेगावचे विद्यमान सरपंच ज्याने सोंगल यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे VPL स्पर्धेमध्ये. आपण पाहत आहात सुपर शो ओपन लीग भिवंडी प्रीमियर लीग. पहिला फलंदाज बाद होऊन पेवलमध्ये परतलेला आहे, ज्याला भोपलाही फोडता आलेला नाही. 0 बाद झाला होता अक्षय. RK फ्रीट अँड MJ स्पोर्ट्स विपक्ष अग्रराज्य पोगाव या दोन संघामधील हा सामना आजच्या दिवसामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग माले बिग बडा प्राणाल टर्न फ्रॉम VIP डायजिन. सामनागर फलंदाज बिलाल. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. लेग बायचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या 1 धावीने वाढते. धावसंख्या 1 वाढून झालेली आहे ती 4 धावा. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण दोन्ही संघांना हार नसेल मंजूर, दोन्ही संघांना जिंकणे हे जरूर. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों टीमों के लिए ये जो मैच है बहुत ही महत्वपूर्ण है. चिराग, यावेळी अप्रतिम चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर उचली घेतोय आणि सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है चिराग माली द्वारा. उंच प्रवास गोलंदाजाने उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. चिराग माली यांनी BPL स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चिराग ठरतोय पवनवर भारी. जी बिल्कुल, यहाँ पर एक बार फिर से अच्छी गेंद रही थी चिराग माली की. गति परिवर्तन किया था, बल्लेबाज को फंसाने की कोशिश की थी और उसमें कामयाब भी हुए. इसको हम देखें तो अभी भी रुका हुआ है 4 रनों पर 1 विकेट गंवाने के बाद. आउट होने वाले बल्लेबाज रहे थे अक्षय कासर. अक्षय कासार हा बाद होऊन फेवलमध्ये परतलेला आहे. चिराग माले फेसिंग हिम पवन केने. यावेळी समोर खेळलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे पवन याच्या बॅट मधून निघालेला A1 सिक्सर. बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर
A1 पवन ने लगाया, पैरों में रखी थी इस गेंद को और बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को स्टैंड एंड डिलीवर 6 रनों के लिए गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई स्कोर तेजी से छलांग मारता हुआ सिक्सर की मदद से 10 रनों पर। पहिल्या षटकाची समाप्ती 1-10. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाने पराभूत केलं होतं RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स संघाला. आज दुसऱ्या सामन्यामध्ये बाबा सैक याच्या अतिशय उत्कृष्ट फलंदाजी जोरावर SK एंटरप्राइजेस संघाने आग्र्याच्या पोगो संघाला पराभूची धूल चालली होती. तर आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये बाबू याला काबूमध्ये ठेवू शकलं नव्हतं. देवा टायगर्स पाटगाव संघाने व्हियान मित कुमार संघाने तो सामना जिंकला होता. तर आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय आग्र्याच्या पोगाव विपक्ष RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 1-10. जिग्नेश पटेल येतोय दूरवरच्या टोकाकडून, मॅन फ्रॉम सुरत गुजरात. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ फेस, पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलवर समाधान मानावं लागते फलंदाजांना. तो 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, हल्के हाथों से खेला था बिलाल शेख ने इस गेंद को. दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी है. जिग्नेश पटेल जो पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी, बिल्कुल जैसे कि आपने कहा गुजरात सूरत के, और सूरत की बात अगर हम करें तो 2 नामों से जाने जाते हैं, एक डायमंड सिटी और एक सिल्क सिटी. क्या बात आहे, अगदी बरोबर. यायला मिस टाइम फाईट का चेंडू हवेमध्ये लिटिल मास्टर चेंडू खाली अजय भोईर आणि पवन केने याला जावे लागेल डगावरच्या आश्रयाला. तर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. दोन्ही सलमेचे फलंदाज बाद होऊन फॅवलमध्ये परतलेले आहेत. 2 ओपनर बॅक टू फॅवलन. नवीन फलंदाज सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी येतोय. किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख आणि सन ऑफ भिवंडी क्रिकेट आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला सूरज जोशी. या फलंदाजांवर मात्र धावसंख्या वाढवण्याची मदार असणार आहे. एक चांगली भागीदारी करावी लागेल कारण दोन्ही सलमेचे फलंदाज बाद झालेले आहेत. यायले मात्र हो ये उड़ाया. बहुत बढ़िया शॉट वहां पर एक बार फिर से आता हुआ सूरज के बल्ले से. जिस तरह से सुबह के मुकाबले में उन्होंने बल्लेबाजी की थी, मानो उसी तरह की बल्लेबाजी यहाँ पर करते हुए. नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता. लवकरच हरकतमध्ये आला होता आणि वो जो कहते हैं ना हरकत में बरकत है. 6 धावांची बरकत मिळते संघाला. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपलकावर 17 धावा. आकाशामध्ये सूरजच्या चमकताना आणि मैदानामध्ये सध्या RK फ्रीट MJ स्पोर्ट्सचा सूरज चमकतोय. RK का बल्ला मचा रहा है हल्ला. बहुत बढ़िया शॉट पिछली गेंद के ऊपर सूरज जोशी ने लगाया. सिक्सर की मदद से स्कोर 17 पर जा पहुंचा है. और पूरे टूर्नामेंट में सूरज जोशी ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये मजर खान जर विचार केला तर अनफिट असल्यामुळे सूरज जोशी खेळू शकला नाही. त्यानंतर काही वापसी केलेली आहे फलंदाजाने आणि जो विश्वास दाखवला होता संघनायकाने ऑनरने, तो विश्वास आतापर्यंत सार्थ ठरवलेला आहे. जिग्नेश यावेळी पलटी शॉट इन फलच्या वरून चेंडू जाते कव्हर रिझनमधून स्वीपर कव्हरमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण. स्विच हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज सूरज.
उतनी ताकत नहीं बढ़ पाए थे स्ट्रोक खेलते वक्त। वही कारण था कि गेंद बहुत ऊपर चले गई थी। 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों की मदद से 19 रनों पर। ओव्हर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं। यॉर्कर यांचा चेंडू आणि मधली दांडोय गोल केलेला आहे. चेंडू ब्युटिफुल आणि दांडी गोलला सूरज जोशी याची केली संपुष्टात. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. नक्कीच हा प्रतिम चेंडू हाताळलेला आहे आणि हा चेंडू पाहून नक्कीच गोलंदाजाचं नाव आहे जिग्नेश पटेल. मात्र हा चेंडू पाहिल्यानंतर कोणालाही नक्कीच हा चेंडू पाहावासा वाटेल, हेवा वाटेल. सूरज हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज प्रीतम भोईर येतोय, मॅन फ्रॉम पिंपलगर. बिलाल शेख अजूनही खेळपट्टीवर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जिग्नेश पटेल षटकारानंतर चांगली वापसी करतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर यांचा चेंडू बुंध्यामध्ये चेंडू पुन्हा एकदा हाताळला होता गोलंदाज जिग्नेश याने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. तर षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 20. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. तो बहुत बढ़िया ओवर रहा पिछला ओवर जिग्नेश पटेल का, जहां पर 2 विकेटें हासिल की और 10 रन खर्च किए। दोनों गेंदबाजों ने हम 10-10 रन खर्च किए। 2 ओवर की समाप्ति पर 20 रन। हे प्लेइंग 11 दाखवण्यात आलं होतं. तर 10ची सरासरी प्रति षटकामागे राखलेले हे आपण पाहू शकता. स्कोर कार्ड पवन केने अपेक्षित ठरला होता फक्त 7 धावांचं योगदान. तर अक्षय कासारला एक खातं उघडता आलं नाहीत. बिलाल शेख एका धावसंख्येवर खेळतोय. सूरज जोशी 8 धावा करून पॅव्हलमध्ये परतलेला आहे आणि प्रीतम भोईर नुकताच खेळपट्टीवर आलेला आहे. तीसरे ओवर के लिए चिराग माली, जबकि सामना करेंगे बल्लेबाज प्रीतम भोईर। पहले 2 ओवर में 20 रन बने हैं। आरके फ्री हिट एमजे स्पोर्ट्स पहली गेंद वहां पर चिराग की मिस टाइम स्ट्रोक जरूर था, लेकिन रिजल्ट बहुत बेहतरीन मिलता हुआ। 4 रन आ गए इस गेंद के ऊपर। गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। गोलंदाजाचं सुदैव आणि गोलंदाजाचं दुर्दैव. बिल्कुल किस्मत वाले रन मिलते हुए इस वक्त। शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज प्रीतम भोईर ने। चौके की मदद से स्कोर 24 पे जा पहुंचा है। उसी बीच एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे, मिस टाइम स्ट्रोक, और इस बार आउट हो गए वहां पर बल्लेबाज प्रीतम भोईर।
सुपर सुपर लीग भिवंडी प्रीमियर लीग हे आपण व्ही आय पी डायचं दृश्य पाहू शकता. अल्ताफ बालेसाहेब त्याच्या समेत आग्र्याच्या पोगो संघाचे ऑनर देजेश पाटील आणि त्यानंतर अमोल पाटील यांना आपण पाहू शकता. त्यानंतर सुभाष ठाकरे यांना आपण पाहू शकता. उसी बीच वहां पर पुल और सक्सेसफुल गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. जबरदस्ती करताना किंग ऑफ भिवंडी बिलाल शेख याच्या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त षटकार. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर पिछली गेंद के ऊपर बिलाल शेख के बल्ले से आता हुआ स्कोर तेजी से पहुंचता हुआ 30 रनों पर. उसी बीच वहां पर देखना है फुलर लेंथ की गेंद थी, अच्छी फील्डिंग होती हुई वन बाउंस में गेंद को फील्ड किया वहां पर कॉर्नर की दिशा में. एक ही रन आएगा, अच्छी फील्डिंग होती हुई कुणाल म्हात्रे द्वारा. नक्कीच कुणाल याचं बेमिसाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा चोरलेत. धावसंख्या 31. 4 फलंदाज बाद होऊन फॅवलमध्ये परतलेले आहेत. माजिद बोबड़े इस बार सामना करेंगे वहां पर गेंदबाज चिराग माली का. 4 विकेटें गंवाने के बाद 31. हल्के हाथों से खेला वहां पर माजिद ने और अपने स्ट्राइक को रोटेट करते हुए 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. स्कोर 32 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं जबकि 4 विकेटें गिरी है. जो ऊपरी क्रम के बल्लेबाज थे वो कुछ खास नहीं कर पाए. अभी भी हम देख रहे हैं बिलाल शेख बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और पहली गेंद का सामना किया था माजिद बोबड़े ने. नक्कीच या जोडीवर मजर खान पूर्णपणे डिपेंड असणार आहे. एक चांगलं टार्गेट जर फलंदाजी करणारा सेट करायचा असेल तर एक चांगली भागीदारीची आवश्यकता आहे. माजिद बोबडे आणि बिलाल शेख सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय. बिल्कुल ये जो जोड़ी है बहुत ही महत्वपूर्ण जोड़ी है आरके स्पोर्ट्स के लिए. उसी बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे, फ्लिक के अंदाज में खेलने की कोशिश की थी. देखना है सवाल जरूर पूछा गया वहां पर. रन के लिए निकल पड़े हैं दोनों बल्लेबाज. देखना है क्या कुछ हो पाता है इस गेंद के ऊपर, ये देखना जरूरी रहेगा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कृपया. तुरंत फील्डिंग लगानी है आपको और मैच को रोकना है एम्पायर. अंपायर मैच को रोकना है.
धावसंख्या सिंगलने वाढेल. तो बिल्कुल एक रन आया ज़रूर इस गेंद के ऊपर. इस एक रन की मदद से स्कोर 33 पर जा पहुंचा है. 33 इन ऑफ द थर्ड ओव्हर आणि 4 फलंदाज बाद होऊन फेवलमध्ये परतलेले आहेत. सूरज केने गोलंदाजी मार्गावर रूपांतर. एकमेव असा संघ आहे अग्रजा पोगाव ज्या संघाकडून 2 गोलंदाजाने विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये सूरज केने आणि त्यानंतर चिराग माली. Thank you, Mazhar Khan. Back to cricket now. Welcome all of you. And good afternoon in Bhiwandi Premier League. First ball put away very nicely. Equally stopped from the fielder in deep. And meanwhile, Bilal Sheikh get 2 runs. 2 total now. RK Freet and MJ Sport moves up to 35 for the loss of 4 wickets. Suraj Kene. Slower one goes his back foot, square cut. Long chase for fielder. And meanwhile, Bilal Sheikh get easy 2 runs. 37 for the loss of 4 wicket. RK Freet and MJ Sports. You are watching Super Se Upar League, Bhiwandi Premier League. Welcome all of you and good afternoon. From Go East or West, Altaf Bali is the best. Altaf Bali sir, BC4, Jai Bajrang Gorsai and Pioneer Sports. This time put away very nicely in the vacant area. Bilal looking for a second, no says by Majid Bobre. 1 to score now. Score was up to 38 for the loss of 4 wicket. We are in over number 4. नक्कीच चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पदे धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 38 धावा. यानंतर सामना आपण पाहणार होता विहारना मितकुमार विपक्ष रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघटनाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. रेडी राहायचं आहे. Majid Bobre on his strike now. Today is a hot afternoon. Overcast condition. Slightly cloudy day. And there we watch Suraj Kene. Goes to Majid. Beauty. Majid tried to late cut. Pass the bat well collect by wicketkeeper. Beautiful ball. नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंबा. लवली डिलिव्हरी. बॅटच्या खालून चेंडू गेला होता एस्ट रक्षकाच्या हातामध्ये. Short Thurman, short fine leg and backward point inside Deering. Very straight out field. This time slower one. Majid tried to cut top edge the bat and rose to short Thurman. Enough time. Majid Bobre moves up to 2 and score moves up to 39 for the loss of 4 wickets. Bilal Sheikh is still there. अतिशय हलवार चेंडू हाताळला होता आणि गतीला ओळखू पारखू शकला नव्हता फलंदाज. Suraj Kene, lot of variation in his bowling now. Everybody is running over the ground. Goes to Bilal, goes his back foot, forced as ball. Excellent stop in cow corner from KM Kunal Matre. Enough time batsman gets one. Excellent over turn from Suraj Kene and time for strategic timeout in BPL. End of the 4th over, 40 for the loss of 4 wicket. नक्कीच 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्ती तर धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर बरोबर 40 धावा 10 ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रैटेजिक टाइम आउट चल रहा है और हम हमारी तमाम स्पॉन्सर को थैंक्स कहेंगे.
सबसे पहले जो टीमें पार्टिसिपेट की और जिन्होंने रंग भर दिया, बिहान मित कुमार के लिए पद्माकर चौधरी जी, दिनेश चौधरी, मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल, एबी स्पोर्ट्स खारीपार के लिए अल्ताफ अली और नईम शेख, साइंस कारबाओं के लिए महेंद्र पाटिल, अक्षय पाटिल, रईस बिल्डर एंड डेवलपर स्पोर्ट्स के लिए तारिक रईस, देवा टाइगर्स के लिए सुजीत ढोले उर्फ पपिया सेठ और पराग पठौले, आरके फ्रीट और एमजे स्पोर्ट्स के लिए फुरकान बुबेरे साहब, एसके इंटरप्राइजेस के लिए रशीश अग्रवाल और शुमाइल सूसे, चैलेंज स्पोर्ट्स के लिए मयूर विलास पाटिल, अग्री राजा पोगांव के लिए तेजस पाटिल, प्रभु देवा बॉयज़ भादवर के लिए प्रभुदास मदन नाइक और बालाजी ग्लोबस के लिए वीरेंद्र दयानंद चोरगे। ये 12 वो स्पॉन्सर हैं जिन्होंने भिवंडी प्रीमियर लीग में इतिहास लिख दिया। बहुत धन्यवाद आपका। साथ ही साथ हमारे जो स्पॉन्सर है एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई, आपका शुक्रिया। 70-70 तारिफ सैयद के रंगीन ड्रेस बीपीएल में रंग भरते हुए बहुत शुक्रिया। चोचा अखाड़ा के इमरान शेख, इरफान शेख चोचा, आपका शुक्रिया। गेंदबाजी के लिए जिग्नेश पटेल को बुलाया गया है। जॉय कुमार एंड कंपनी के करसन फ्लोरी जी, आपका धन्यवाद। अंडर वन रूफ अली खरबे, एक रूफ के पीछे नीचे आपकी डेस्टिनेशन शॉपिंग। इस मरतबा स्विंग करने की कोशिश, बीमर के लिए रिव्यू मांगा है। साथ ही साथ ताज गार्डन ढाबा, अली अहमद अंसारी और रईस अंसारी, आपका शुक्रिया। जय बजरंग गोरसई के सम्मानीय सरपंच मुरलीधर केने जी, आपका विशेष धन्यवाद। फ्यूचर टेक एलिवेटर शोएब जिलानी अंसारी और अदनान भाई, आपका शुक्रिया। एसके स्पोर्ट मापोली के हमारे काबिल दोस्त शादाब कोतकर, आपका बहुत शुक्रिया। धनेश 11 कुकसे के पांडुरंग धर्मा पाटिल, जिन्होंने 3rd प्राइज स्पॉन्सर किया बीपीएल का, आपका विशेष धन्यवाद। 5 फॉर्चून रिलेटर्स के मुशीर नाचन 2nd प्राइज स्पॉन्सर, आपका बहुत शुक्रिया। फेयर डिलीवरी है। फेयर डिलीवरी जिग्नेश पटेल, फुल टॉस गेंद स्विंग कर दिया, गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन। रन। देखा जाए तो दोनों टीमों के लिए मैच बहुत अहमियत है। नक्कीच दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि कौतुक करायला लागेल बिलाल शेखचं, ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय। सर्वप्रथम चेंडूवर नजर बसवलेली शांत चित्ताने खेळपट्टीवर स्थिर राहिला आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा लूज चेंडू भेटले तेव्हा लूज चेंडूंचा त्याने समाचार घेतला आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान केलेला आहे आणि खराब चेंडूंचा समाचार घेतलेला आहे। हमारे बाई और कासिम बाबू हैं, लेकिन यूपी के जो कासिम बाबू है उन्होंने तो कमाल कर दिया है। नक्कीच कासिम बाबूला आज आपण पाहतोय कुठल्याही खेळाडूला प्रतिस्पर्धी काबूमध्ये ठेवता आलेलं नाही। जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, हो बढ़िया गेंद, एक्स्ट्रा बाउंस था वहां पर और आंखें हट गई थी जब बिलाल शॉट खेल रहे थे। रन पूरा होता हुआ 1, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 47 रन, 47 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। अग्री राजा भोगांव ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था।
अब बाएं हाथ के बैट्समैन माजिद बोबड़े 3 गेंदों में 2 रन बना चुके हैं। 41 रनों की बहुत खूबसूरत बारी बालाजी ग्लोबस के सामने खेली थी। तर VIP डायजवर रविकांत राजाराम म्हात्रे यांचं आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जिग्नेश माजिद को स्वीप करने की कोशिश, सवाल पूछा, हाउ इज दैट, लेग बाय 1 रन. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 48. 48 रन हुए हैं, जबकि ओवर नंबर 5 चल रहा है. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में बैठना है. विहान मित कुमार एंड राइस बिल्डर्स एंड डेवलपर्स. जिग्नेश इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से लपेटा गेंद को और गेंद दूर कहीं जाती हुई 6 रन. एक अपने रंग में आते हुए किंग ऑफ भिवंडी क्रिकेट 3 सिक्सर लगा चुके हैं और कुल स्कोर 54 पे है. और बिलाल शेख कितने पे खेल रहे हैं? 13 गेंदों में 27 रन बना के खेल रहे हैं. व्हाट इनिंग. नक्कीच. आणि ज्या इनिंगची आवश्यकता होती खरं तर RK फ्रीट अँड MJ स्पोर्ट्स संघाला ती इनिंग आपण पाहतोय किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख याच्याकडून. 54 रन हो चुके हैं और जिग्नेश से जाकर कुछ बात की है वहां पर चिराग माली ने. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए जिग्नेश फिर से ऑफ स्टंप के बाहर से खींचा, फील्डर मौजूद और जाल में फंस गए बिलाल शेख और टाइमिंग नहीं कर पाए. चांगली फलंदाजी करू शकतो आणि दुसऱ्या शब्दात तर मी म्हणेन ना शिकारी खुद शिकार हो गए. 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर है RK फ्रीट और MJ स्पोर्ट्स का 54 रन. विकेटें भी गिरी है 5. डेथ ओवर में बल्लेबाजी के लिए जा रहे हैं बैट्समैन माजिद बोबड़े का साथ निभाने के लिए बाला तरे. 2 गोल्डन 6 लगे हैं. एक बाला तरे ने लगा के मैच बराबर कर दिया और एक हरीश केने ने RK रईस बिल्डर एंड डेवलपर तलोली को मैच जिता दिया. हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आसिफ मुश्तबा एक ऐसे बैट्समैन थे जब बैंसन एंड एजिस ट्रायंगल सीरीज में स्टीव वॉ को उन्होंने मिड विकेट पे 6 लगाया था और मुकाबला बराबरी भी छूटा था. आणि नक्कीच गोल्डन षटकाराने तो टाय होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला सामना ठरला होता ऑस्ट्रेलियामध्ये. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से डेथ ओवर में बुलाया है गेंदबाज प्रीतेश पाटिल, मैन फ्रॉम दापोडे, युवा ऑलराउंडर हैं. सिटी क्रिकेट में इस सीजन में SP दापोडे के लिए खेल रहे हैं प्रीतेश. फील्ड की जमावट माजिद के लिए शॉर्ट थर्डमैन एक बैकवर्ड पॉइंट रखा है और एक कवर सर्कल में. पहली गेंद माजिद ने छोड़ दिया, सही फैसला वाइट. खराब सुरुवात आपण पाहतोय. प्रितेश पाटील युवा गोलंदाज आहे आणि दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. दोनों टीमों की कैप्टन आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. लास्ट कॉल. इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, मिस टाइम है लेकिन सेफ लैंडिंग. 1 रन. यापुढील सामना आपण पाहणार होता विहान मित कुमार विपक्ष राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. दोन्ही संघाचे संघटकाने नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचे.
शेवटचे षटक मार्गस्थ आहे. प्रीतेश सामना करेंगे उनका बाला तरे. दूर दूर तक फैला हुआ फील्ड है, 3 खिलाड़ी सर्कल के अंदर. धीमी गेंद स्विंग कर दिया मिड विकेट के ऊपर. 6 रन. बाला तरे फटका खेळतोय खडे खडे. दरम्यान धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वाढून झालेली आहे ती 62 धावा. अगदी खडे खडे हा फटका स्टँड अँड डिलिव्हर खेळला होता बाला तरे याने. यस शुभा धुमाल, हमारे जो पुराने गाने थे उनकी क्या मीनिंग थी. गाइड में वहीदा रहमान पे जो गाना फिल्माया था, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. सवाल उठा था कि ये क्यों कहा है. जीने की तमन्ना इसलिए है कि किसी पे मरने का इरादा है. क्या बात है सर. ये फनी मोमेंट्स है जो बीपीएल में होते रहेंगे. स्कोर इस वक्त उछल के पहुंचा है 62 रन. देखिए शुभा धुमाल, बची हुई गेंद पर बाला तरे अच्छे टच में. अगर ये 1-2 बड़े स्ट्रोक लगाते हैं तो हम कह सकते हैं कि आरके फ्रीट ने एक अच्छा टोटल रखा है. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. प्रीतेश इस मरतबा आंखें मौन करके शॉट खेला और आखिरकार आउट. बहुत कम देखने को मिलता है कि माजिद इस तरह की बल्लेबाजी करते हैं. अपने स्टेप में चूके डेड बॉल का इशारा अंपायर फारूक बर्डी का. फारूक बर्डी भी कभी कभी जो एक्शन करते हैं मानो कोई स्टैच्यू है वहां पर. छोटी गेंद बैकफुट पे गए, बहुत ही करारा कंट्रोल पुल शॉट और गेंद रिकोशेज होती हुई 4 रन. Okay, kids, time for a break. के लिए खेलने की कोशिश, बढ़िया कोशिश वहां पर. अजय की कैच छूटा, दूसरे के लिए जा रहे हैं और
यहाँ पर दूसरे रन पे रन आउट हुए, तो कुल मिलाकर रन बने 68 की चुनौती रखी है। अरे सॉरी, एक गेंद बची है। एक गेंद बची है, माजिद आउट होके जा रहे हैं। 67 रन हुए। नए बैट्समैन बल्लेबाजी को मोनिस जा रहे हैं। देखिए, मोनिस के लिए बीपीएल इतना अच्छा नहीं रहा, हालांकि बहुत धुआंधार बैट्समैन है। धावसंख्या 67. हमारे बीच में नीलम नाइक आ चुके हैं और सोमेश्वर धुमाल जी पुणे से आए हैं, जो इंजीनियर है। मैं दोनों का हार्दिक स्वागत करता हूं। वेलकम। देखना है कि इस आखिरी गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो 70 प्लस, नहीं आता है तो अंडर 70। शादाब कोतकर मुस्कुरा रहे हैं। फुल टॉस गेंद, कंट्रोल स्वीप शॉट है। डीप में खिलाड़ी मौजूद, थोड़ा फंबल किया, थ्रो पहुंचा, लेकिन तेज कदमों से भागते हुए 2 रन पूरे। तो कुल मिलाकर रन बने 69। 70 रनों की चुनौती रखी है यहाँ पर अगड़ी राजा बोगांव के सामने। आइए अगले टॉस के लिए हम टॉस बॉक्स में बढ़ते हैं, जहाँ पर कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल और को एंकर रेशमा महकर मौजूद। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर मंचावर विराजमान करीम खान साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये याच आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. मान्यवरांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते भिवंडी प्रीमियर लीग 2021 नेक्स्ट मॅच बिटवीन रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस विहान मीत कुमार टेमगर. आणि एकदा मी टॉस दाखवते सर, एक सेकंड टॉस दाखवते. सो एका साईडला आहे दयानंद चोरगे आणि दुसऱ्या साईडला आहे भिवंडी प्रीमियर लीग. तुमचा हा मान आहे. सो कॉल कोणाचा असेल? रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कॉल आहे आणि विहान मीत कुमार टेमघर यांनी हा टॉस जिंकलेला आहे. पण त्याआधी अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन, एव्हरीथिंग अंडर वन रूफ. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनना हे जी बॅग आहे, लेदर बॅग अंडर वन रूफ अली यांच्या मार्फत जी देण्यात आलेली आहे ती द्यावी. सो येस, भिवंडी प्रीमियर लीग 2021 नेक्स्ट मॅच बिटवीन विहान मीत कुमार टेमगर वर्सेस रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. विहान मीत कुमार टेमगर यांनी ही हा जो टॉस आहे तो जिंकलेला आहे. आणि सर्वात आधी त्यांना विचारूया काय निर्णय असेल. मैम हम लोग फील्डिंग करेंगे. फील्ड फर्स्ट, ऐसे क्यों? मतलब अभी जो मैच हुई उसमें आप जीते हुए हैं, सो वही स्ट्रैटेजी के साथ खड़े उतरने वाले हो या कुछ डिफरेंट स्ट्रैटेजी के सामने जाओगे? इस बार हम लोग चेस करेंगे, कम से कम रन रोकने की कोशिश करेंगे हम लोग. तर हरेश नाणेफेक आपण हारलेले, तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर जिंकली असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केला असता. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकामध्ये किती धावांप्रथम मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? खरं तर या ग्राउंडवर कोणता आकडा सेफ नाही आहे. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांकडून खूप अपेक्षा असेल, खास करून महेंद्र मागे, त्याचबरोबर साहिल, शेखर, कल्पेश यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. आपल्या घरच्या मैदानावर हे आयोजन आहे, जे बजरंग गोडसेचं हे मैदान आहे. नक्कीच घरच्या मैदानावर खेळताना आतापर्यंत कशा प्रकारे आपण एन्जॉय केलेलं आहे? खूप एन्जॉय केलं आहे. पाली सरांनी या ग्राउंडला चॉईस केला आणि त्यांनी या ग्राउंडवर स्पर्धा भरवली आणि त्यांचे खरंच खूप धन्यवाद करते. नक्कीच दोनपैकी दोन्ही मॅच जिंकलेल्या असणार. तिसरी मॅच असणार आहे विहान मीत कुमार टेमगरच्या समोर. काय स्ट्रॅटेजी, रणनीती असणार आहे का तुमची? स्ट्रॅटेजी तर आमची अशी असेल की जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तिसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तिसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. सो
आता टॉस विहान मितकुमार टेमगर यांनी जिंकलेला आहे आणि फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतलेला आहे. चला लगेचच वळूया मोठ्या मॅचकडे. अटीतटीचा सामना चाललेला आहे. लगेचच वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तो दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही. दोनों ओपनर बल्लेबाज आगरी राजा पोगांव की तरफ से सूरज केने और उनके साथ हर्षद चौधरी. जो टारगेट है 70 रनों का टारगेट है यहाँ पर आगरी राजा पोगांव के सामने. तर जे आव्हान आहे ते 70 धावांचं आणि 70 या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण एक वेगळी जोडी मैदानामध्ये पाहतोय. खास करून हर्षद चौधरी मॅन फ्रॉम दापोडे याला बढती दिलेले आहे. हिटमॅन ऑफ दापोडे. सत्तरचं लक्ष आहे आणि हे लक्ष्य पाठलाग करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रवी बुंबक. ठाणे एक्सप्रेस मॅन फ्रॉम वर्तकनगर. चांगली गोलंदाजी रवी बुंबक याने संपूर्ण BPL स्पर्धेमध्ये केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो सूरज केने, ज्याच्याकडून एक गोलंदाज आणि फलंदाजीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये बाद होऊन फेवलमध्ये परतला होता. हा सामना मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रवी बुंबक गोलंदाजीला सुरुवात करेल. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये पवन केने लॉंग ऑफ खूपच वाईडिश आहे आणि एक मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट कवर, एक्स्ट्रा गोल 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये आणि मिडॉनी 30 सर्कलच्या आतमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूला पाठवलेला आहे गलीमधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चाहते थे वहां पर सूरज बल्ले का अंदरूनी सिरा लगा था. चौके के साथ खाता खुलता हुआ. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडू खाली आणि मोठ्या विकेटचा पतन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये सूरज केने अपयशी ठरतोय. बादून फेवलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज अजय भोईर येतोय, लिटिल मास्टर. 70 धावांचं लक्ष्य आहे. अप्रतिम चेंडू, मागील चेंडू द्विधा मस्तीमध्ये 2 मॅन्डेट फलंदाज आपण पाहिला होता सूरज याला. खेळ दिया जाय या छोड दिया जाय. अंतिम क्षणी फटका तर खेळला होता आणि एक संधी निर्माण झालेली होती रवी बुंबककडे विकेट प्राप्त करण्याची. कॉट अँड बॉलच्या रूपाने पहिला फलंदाज डगॉरच्या आसऱ्याला. रवी बुंबक गोलंदाजी मार्कवर. सामनाकर फलंदाज हर्षद चौधरी. यावेळी इनफिल्डच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न मोनिश याच्याकडून सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. हर्षद
अर्षद चौधरी बॅक टू पॅव्हलियन. स्ट्रोक खेलने की कोशिश की थी मिड ऑफ के ऊपर से, वहां पर कोई गलती नहीं की वहां पर मोनिश ने. दूसरा झटका लगता हुआ यहाँ पर आगरी राजा पोगाव को. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज रवी बुंबक ज्याच्या गोलंदाजीमध्ये वाटते सध्या चुंबक, कारण 2 विकेट चिटकवलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज कुमार गुण येतोय, मॅन फ्रॉम भिनार. तर दुसऱ्या बाजूला लिटिल मास्टर ऑफ भिवंडी अजय भोईर, मॅन फ्रॉम हायवे दिवे. आणि गोलंदाज ऑन हॅट्रिक रवी बुंबक. पाहूया विकेट हॅट्रिक घेतोय का. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये प्रेम चव्हाण, सूरज केने, चिराग माले आणि फाईक अन्सारी हिटमॅन. 5वा फलंदाज विकेट हॅट्रिकवर. छोट्या बॅकलिपचा वापर केलेला आहे. फॉलोथ्रोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि येस फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अजय भोईर याची गेली संपुष्टात. रोड्स याने त्याप्रमाणे हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल कमाल की फील्डिंग वहां पर माजिद बोबड़े द्वारा. अजय भोईर की भी पारी समाप्त होती हुई. जो ऊपरी क्रम के बल्लेबाज थे धुमान सर, वो पूरी तरह से फ्लॉप होते हुए. नक्कीच एखाद्या पत्ताचा बंगला उभा राहावा आणि हवा आल्यानंतर तो कोसलावा, तशी कोसळलेली फलंदाजी सध्या आपण पाहतोय आग्र्याच्या पोगाव या संघाची. कारण 2 फलंदाजांना खाते उघडता आलेले नाही. हर्षद चौधरी आणि अजय भोईर हे 0वर धाव फेवरमध्ये परतलेले आहेत. आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि पॉवरफुल फिल्डिंग आपण पाहतोय. नवीन फलंदाज भावेश चौधरी, मॅन फ्रॉम रानाल. नॉर्थ इंडला मात्र सामना करेल फलंदाज कुमार गुण. कुमार गुंडवर आणि भावेश चौधरीवर फार मोठी आता मात्र जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, कारण चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे. रवी बुंबका राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्करलँडचा चेंडू होता, फ्लिक केलेला आहे. मनगटाचा वापर, मनगटी फटका आपण पाहतोय. मिडविकेट रिजनमध्ये माजिद बोबडे चेंडू झेपावतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धावेची संधी मिळते फलंदाजांना. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. पहले ओवर में रवि बुम्बक द्वारा अच्छी गेंद रही थी. ये भी यहाँ पर हमने देखा कि कुमार ने बहुत ही बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया था और 1 रन पूरा किया. स्कोर आगे खिसकता हुआ 1 रन की मदद से 5 रन पर 3 विकेटें गंवाने के बाद. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे वापसी केलेले, कमबॅक केलेले गोलंदाज रवी बुंबक याने. आणि सध्या तरी अडचणीत सापडलेला आहे फलंदाजी करणारा आग्र्याच्या पोगाव संघ. तसं चिंताग्रस्त आपण पाहतोय आग्र्याच्या पोगाव संघाचा ऑनर तेजेश पाटील. कारण या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी अगदी पहिल्याच सामन्यापासून केली होती, मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी ढेपाळलेली फलंदाजी आपण पाहतोय. रवी बुंबक राईट मोर द विकेटचा मारा करताना सामनाकडे फलंदाज भावेश चौधरी. यावेळी चेंडू पडल्यानंतर खूप उचलतोय फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक चांगला निर्णय आपण पाहतोय पंचांकडून. बिल्कुल बहुत ज़्यादा बाउंस हो गई थी गेंद. जंपिंग स्ट्रोक खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई. धावसंख्या 6 आणि 3 फलंदाज बाद होऊन फेवरमध्ये परतलेले आहेत. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. स्केवडेकला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेला आहे.
यावेळी अप्रतिम चेंडू लवली डिलिव्हरी, निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आग्र्याच्या पोगो संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 6 धावा. बिल्कुल कमाल की गेंदबाजी देखने को मिली है. पहले ओवर में सिर्फ 6 रन खर्च किए और 2 महत्वपूर्ण विकेट हासिल किए. वैसे तो इस ओवर में 3 विकेटें गिरे. अजय भुई रन आउट होकर वापस गए थे, तो उस तरह की शुरुआत नहीं मिली यहाँ पर आगरी राजा पोगा को. जो टारगेट है 70 रनों का, पहले ओवर में सिर्फ 6 रन. सेकी स्टॅट आपण पाहतोय आग्र्याच्या पोगो संघाकडून. कारण टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज बाद झाले. सूरज केने, हर्षद चौधरी आणि अजय भोईर. कुमार गुण खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देतोय भावेश चौधरी. जे आव्हान आहे ते 70 धावांचं, 70 लक्षाचा पाठलाग करतोय आग्र्याच्या पोगाव संघ. अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू शेष आहेत आणि 64ची आवश्यकता आहे. दूसरे ओवर के लिए अक्षय कासार को बुलाया गया है. देखिए अभी भी अगर हम देखें तो चिराग माली का आना बाकी है, प्रितेश है, तो बैटिंग है. इसके बाद अक्षय सामना करेंगे कुमार. अक्षय कासार मॅन फ्रॉम मानगाव दुसरं षटक हातांसाठी आलेलं आहे. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ होत आहे दूरवरच्या टोकाकडून. सामनाकर फलंदाज कुमार गुण मॅन फ्रॉम भिनार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. गुडलेन स्पॉट हो, चेंडू पिच झाला होता. जी बिल्कुल अच्छी गेंद वहाँ पर ऑफ स्टंप से बाहर रखी थी. पहले पढ़ लिया था बल्लेबाज को कि सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर कुमार. अच्छी गेंद वहाँ पर रही अक्षय की, डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए. BPL स्पर्धेमध्ये कुमार गुंड चाचपडताना आपण पाहिलेलं आहे. खरं तर यंदा चांगल्या फॉर्ममध्ये किंजल ट्रॉफीमध्ये अर्धशतक त्याच्याकडून पाहायला मिळालं होतं. यायले चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय एका हाताने. A1 पवन याचं A1 क्षेत्ररक्षण. जी बिल्कुल बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर डीप में की है एवन पवन ने. स्ट्रोक जरूर अच्छा खेला था, लेकिन एक ही रन आया इस गेंद के ऊपर. इस स्कोर आगे पहुँचता हुआ 7 रनों पर. धावसंख्या 7. मात्र इथून गेअर चेंज करावं लागेल, कारण जे आव्हान आहे ते 70 धावांचं. आणि फक्त धावपळकर आपण पाहतोय 7 धावा झळकलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये, त्यानंतर पॉईंट 30 सर्कलमध्ये पवनच्या रूपाने आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन 30 सर्कल बाहेर. बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावपाच्या रूपाने बाद. चौथा मोरा गारवतोय आग्र्याच्या पोगाव या संघाचा. गॅस आपण पाहतोय धावपळकर 7 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे. क्षमता तर आहे, क्षमतेवर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही. मात्र क्षमता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. नक्कीच तुम्ही सिद्ध कराल तर आपोआप प्रसिद्ध व्हाल. यावेळी दिशा भरकडली जाते. लाईनचा विचार करावा लागतोय पंचांना आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल एवढून झाली ते 8 धावा. जी बिल्कुल अतिरिक्त रूप में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई स्कोर आगे खिसकता हुआ 8 रनों पर. कुणाल अगले बल्लेबाज, जो एक अच्छे बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज है.
अक्षय कासार सामना करेल फलंदाज कुणाल मात्रे. पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. स्फेअर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा अव्वंतर धावेने धावफलकामध्ये भर पडते. लगातार 2 गेंदे वाइड की है यहाँ पर अक्षय ने. ऐसा लग रहा है कि कुछ बचने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर गेंदबाज. वही कारण है कि लगातार हम देख रहे हैं कि ऑफ स्टंप से बाहर गेंदों को रख रही है. अक्षय कासार कुणालसाठी. यायला मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. थर्ड मॅनच्या वरून चेंडू सीमा पार कुणालच्या बॅटमधून निघाला बेमिसाल षटकार. ऐसे स्विच हिट खेला था और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. इस सिक्सर की मदद से स्कोर 15 रनों पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं, जबकि 4 विकेटें गिरी. अभी भी हम देख रहे हैं कि कुणाल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. आणि अशा फटक्यांची मजर खाणं आवश्यकता आहे राजा पोगोराजा संघाला. अक्षय कासार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉईंट रिझनमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आग्र्याच्या पोगो संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना राजेशाही फलंदाजी करावी लागेल, राजा बनावं लागतील. कारण अजूनही लक्ष खूप दूर आहे. आज निराश केलं सूरज केने, हर्षद चौधरी, त्यानंतर अजय भोईर आणि भावेश चौधरी या 4ही फलंदाजाने मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. मात्र कुणाल मात्रे आणि कुमार गोंड या जोडीवर 70 धावांचं लक्ष्य आहे. दुसरं षटक मार्ग असते. स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 25 चेंडू आणि अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. अक्षय कासार दूरवरच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज कुमार गोंड. यावेळी केलेल्या चेंडूला कव्हरेजमध्ये टोलवलेलं आहे एका धावेसाठी. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. तर सिंगलने दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर अग्रेच्या पोगाव संघाची धावसंख्या 4-17 पूर्णपणे खतरा मात्र अग्रेच्या पोगाव संघासमोर आहे. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर शुरुआत मिली थी हमने देखा पहले ओवर में सिर्फ 6 रन बने और इस ओवर में 11 रन है. 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 17 रन. अब यहाँ से जो रन चाहिए धुमान सर, 24 गेंदों में 53 रन चाहिए. अब यहाँ से बड़े हिट लगाने होंगे दोनों ही बल्लेबाजों को, जिसमें दोनों ही बल्लेबाजों पर क्षमता भी है. कुमार और कुणाल, ये जो के फॅक्टर है ये कमाल कर सकता है. नक्कीच आणि कमाल करावी लागेल. दरम्यान क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. के फॅक्टरला कमाल करावी लागेल कुणाल मात्रे आणि कुमार गोंड. आणि या 2 फलंदाजांकडे क्षमता आहे. मात्र ती क्षमता आज या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल. तर P1 आणि P2 या 2 पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. आणि तिसरं षटक घेऊन येतोय रवी बुंबक, ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा देऊन 2 विकेटी प्राप्त केले होते. जी बिल्कुल, कमाल का ओवर रहा था रवि बुम्बाक का पहला ओवर. अब देखना इस ओवर में किस तरह की गेंदबाजी होती है ये देखना होगा, क्योंकि अब मुकाबला थोड़ा सा गर्म होता हुआ. 53 रनों की ज़रूरत है, जबकि गेंदें बची है यहाँ से 24. कट करने की कोशिश की थी वहाँ पर, उसी बीच एक बार फिर से मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिली. ओवर थ्रो होता हुआ अब जाकर वहाँ पर रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज. 1 रन जरूर आता हुआ इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ 18 रनों पर. ओवर नंबर 3 का खेल अब शुरू हो चुका है. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 70चं लक्ष्य आहे. आजच्या दिवसामधील हा
चौथा सामना आपण पाहतोय. यानंतर पाचवा सामना विहान अमित कुमार विपक्ष रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार होतो SK एंटरप्राइजेस विरुद्ध प्रभुदेव बॉईज भादवड. जी बिल्कुल, इसके बाद भी और 2 मुकाबले रहेंगे. गेंदबाजी की शुरुआत करनी है रवि बुम्बा का, आपको समय के मामले में सहयोग करना है. उसी बीच वहां पर दिलशान बन गए, वहां पर दिल का स्ट्रोक आता हुआ कुणाल के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. दिलशान तिलकज्ञ यांनी हा फटका खेळला होता आणि त्याच्याच नावाने हा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जातोय दिलस्कूप या नावाने. कुणाल मात्र दिलशान बनतोय. जी बिल्कुल, अच्छा स्ट्रोक आता हुआ वहां पर कुणाल के बल्ले से और अच्छी बल्लेबाजी करते हुए चौके की मदद से स्कोर 22 पर जा पहुंचा है. रवि बुम्बा एक बार फिर से सामना करेंगे कुणाल. उसी बीच वहां पर स्क्वायर कट लगाने की कोशिश की थी. इस बार कुणाल ने अच्छी गेंद, राइजिंग गेंद रही थी, सीधा विकेट कीपर बिलाल शेख के हाथों में गेंद जाती हुई डॉट गेंद. अच्छा कमबॅक करते हुए जहां पिछली गेंद के ऊपर बाउंड्री लगने के बाद. नक्कीच हे आपण पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर खूप बावून झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चेकित होतोय. चांगली वापसी, चांगली कमबॅक करताना रवी बुंबक. उसी बीच वहां पर देखना है बड़े हिट की तरफ गए, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए आए, मस्तक पे दस्तक, 6 रन, गेंद बाउंड्री के बाहर. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. मस्तक पे दस्तक देणारा हा कुणालाच्या बॅटमधून निघालेला बेमिसाल सिक्सर. हे दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता हार्दिक पंड्या भेवंडी कुणाल मात्रे याने. उसी बीच वो ऑफ स्टंप से काफी बाहर रही थी ये गेंद. व्हाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर 29 पर जा पहुंचा है. तो बहुत ज्यादा बाहर कर बैठे थे इस बार रवि बुम्बा. बीस गेंदे और अब यहां से रन चाहिए 41 रन. गर्म होता हुआ अभी ये मुकाबला. अपने स्टेप में चुके वहां पर गेंदबाज रवि बुम्बा. नक्कीच आता मात्र दोन्ही संघांसाठी समान संधी आहे इथे निर्माण झालेलं आहे. हॉट क्लायमेट और हॉट मॅच. शॉर्ट गेंद वहां पर देखना है, जंपिंग स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, अच्छी गेंद वहां पर एक बार फिर से रही रवि बुम्बा की. 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ. चांगली वापसी केलेली आहे रवी बुंबक याने. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 29 धावा, 19 चेंडू आणि अजून 41 धावांची आवश्यकता आहे. 12.95 सरासरी मात्र इथे राखावी लागेल. जी बिल्कुल, लगभग 13 का आस्किंग रन रेट हो चुका है. लेकिन बल्लेबाजी जिस प्रकार की हो रही है हमें ये लगता है कि ये मुकाबला लास्ट गेंद तक जा सकता है जिस तरह की बल्लेबाजी हो रही है. उसी बीच वहां पर देखना है, अच्छी गेंद रही इस बार, बल्ले का अंदरूनी सिरा लगा था, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 29. अब यहाँ से 18 गेंदों में 41 रन चाहिए. बिल्कुल मुकाबला पूरी तरह से गर्म हो चुका है. आइए 3 ओवर में क्या कुछ होता है ये बताएंगे हरीश पंड्या सर और सिद्दीक भावे सर. बहुत धन्यवाद मज़हर खान और
शुभा धुमाल। दोस्तों, सैपैर में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं सुपर से ऊपर भिवंडी प्रीमियर लीग क्रिकेट का अद्भुत शो। और बच्चे भी 3 ओवर में हरेश अगर हम देखें तो जो आस्किंग रन रेट है वो काफ़ी बढ़ चुका है। 41 रिक्वायर इन 3 ओवर्स। 13 पॉइंट समथिंग इज आस्किंग रन रेट। येस, सिद्दीकभाई 18 चेंडूमध्ये 41 धावा पाहिजे, परंतु गेले 3 दिवसाचं क्रिकेट जर पाहिलं तर 12मध्ये 51 होत आहेत, 12मध्ये 40 होत आहेत, 12मध्ये 30 होत आहेत, तर 12मध्ये आता जे धावा पाहिजे ते का होऊ शकत नाही. मात्र खेळपट्टीवर तग धरून उभं राहावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या चेंडूची वाट पाहायची आणि कुठल्या चेंडूची वाट लावायची, हे जर निर्णय क्षमता फलंदाजांमध्ये आली तर आखरी राजा पोगावसुद्धा हा सामना फिरवू शकतो. देखिए अब आखिरी ऑफिशियल वॉर्न दिया जा रहा है समय के लिए। वाईड चेंडू, 30 धावा 4 गडी बाद. सर्वात महत्त्वाचं राहणार आहे अवांतर धावसंख्या, कारण अवांतर धावसंख्या कधी कधी महागडी ठरू शकते. खूप कमी सामने भिवंडीच्या इतिहासात होत असतील जेव्हा एकही अवांतर धाव दिली गेलेली नसेल. आताचा स्टायलिश फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. मोठा फटका. छूट गई थी लेकिन उसके बावजूद गेंद बाउंड्री पे गई। आपने एक्स्ट्रा की बात की, हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में एक्स्ट्रा रनों का जो रिकॉर्ड है वेस्ट इंडीज़ के नाम है, लेकिन भिवंडी टेनिस क्रिकेट में पॉइनियर के नाम है। बी इंडियन के सामने जो सबसे ज़्यादा 29 अतिरिक्त रन दिए थे। 34 धावा 4 गडी बाद. कुठेतरी आता हसू आणलंय आगरी राजाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर, ते म्हणजे कुमार गुंड यांनी. कुमार खेळपट्टीवर उभा आहे. कुमारच्या जोडीला आहे कुणाल. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही. यावेळेला चेंडूला हुक केलं आणि निघून जातो मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी कुमार गुंड आत्ता सूर गवसलाय आणि गोलंदाजीचा पाला पाचोळा करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. अक्सर कहा जाता है कि कुमार तू मार, और कुमार ने अब मारने की शुरुआत कर दी है। 2 चौके लगाए हैं, हालांकि दोनों शॉट उतने परफेक्ट टाइम नहीं थे, लेकिन रिजल्ट अच्छा आता हुआ। हे महत्त्वाचं आहे, कारण कसं आहे परिणामाला महत्त्व आहे, शैलीला महत्त्व नाही आहे. तुमची शैली काही असू शकते, सर्व काय मार्क वॉकसारखे स्टायलिश होऊ शकत नाही, परंतु सेहवागसारखे फलंदाज असतात ज्यांच्यासाठी शैली महत्त्वाची नाही, परिणाम महत्त्वाचा आहे. कारण आणि असे फलंदाजसुद्धा क्रिकेटमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे अर्थात शाहिद आफ्रिदी म्हणा, सेहवाग म्हणा, यांच्याकडे टेक्निक नव्हती, परंतु ते भरपूर वर्ष टिकले, शिकले आणि त्यांनी सामने जिंकवले और दुनियाई क्रिकेट में काफ़ी नाम भी कमाया। ही भागीदारी 11 चेंडूमध्ये 31 धावांची निर्णायक भागीदारी असणार. वाइड चेंडू. पवन के ने अपने सुर और ताल में नहीं लग रहे हैं। गेंदों को अगर स्टंप में कर रहे हैं तो कुमार बाहर मार रहे। 39/4. पुढील चेंडू. यावेळेला चेंडू जातो मैदानाच्या बाहेर आणि हा गगनभेदी षटकार. पैंतालीस। अब ये मुकाबला
थ्रिलिंग क्लाइमैक्स की तरफ बढ़ता हुआ। कुमारने दाखवून दिलंय की जर खेळपट्टीवर आपण उभे राहिलो धावा आपोआप होतील. सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास, स्वतःचा कर्तृत्वावर विश्वास ठेवा. कारण जोपर्यंत म्हणजे एखादा मिठाईच्या दुकानात आपण गेलो आणि त्या हलवाईला स्वतःच्या मिठाईवरच विश्वास नसेल तर तो ती मिठाई विकेल कशी. तसं फलंदाजच आहे. सर्वप्रथम त्याला त्याच्या फटक्यावर भरवसा पाहिजे आणि जर त्याला त्याच्या फटक्यावर भरवसा असला किंवा आला तर तो काही करू शकतो. कुमारने ते दाखवून दिलंय. लिलया फलंदाजी करतोय. 15 चेंडू 25चं इक्वेशन. तारिक रईस साहब हमसे जुड़ चुके हैं, आपका इस्तकबाल है. 15 चेंडू 25 धावा. ही भागीदारी सुजलाम सुफलाम होत आहे, जी चांगली बाब आहे. पवन केने ला सामोरं जात आहे कुमार गुंड. बघा मस्त फटका होता तिथे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा वेळ लागला, मात्र एकच धाव घेतली आहे कारण कुमार गुंडला माहीत आहे जास्त धोका घेऊ शकत नाही. वन ऑफ द बेस्ट फील्डर सूरज जोशी इज देयर. जेव्हा तुम्ही रत्नागिरीच्या हायवेवरनं गणपतीपुळेला जाता तेव्हा तिथे एक बोर्ड लागला आहे, अक्षर कळे अपघात टळे. तसं फलंदाजीचं पण तसंच आहे. चेंडू कळे विकेट टळे. चेंडू कळणं खूप महत्त्वाचं आहे. चेंडू जर कळला तर तुम्ही चांगला फटका खेळू शकता. धावसंख्या 46, 4 गडी बाद. चतुर्थ षटक. शेवटी फलंदाज बाद झाला होता भावेश चौधरी. खूप चांगला टर्न. आता त्याने डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा केला होता, जे अति महत्त्वाचा त्याने बदल आणलाय. 13 चेंडू 24 धावा. स्वैर मारा आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. आल्हाददायक फटका. और स्कोर इस वक्त 4 ओवर की समाप्ति पे बना है 52. अब 2 ओवर में 18 चाहिए. आइए, बीपीएल में स्ट्रैटेजिक टाइम आउट हो चुका है. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाई. विहान मीत कुमारने आताच विजयश्री नोंदवली आहे. परत एकदा आपल्याला घेऊन चालतोय सर्व आमच्या ओनर्सकडे. विहान मीत कुमार टेमघरचे मालक आहेत पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी. मॅगी 11चे मालक आहेत मांगीलाल पालीवाल. एबी स्पोर्ट्स खाडीपारचे मालक आहेत नईम शेख आणि अल्ताफ शेख म्हणजेच अल्ताफ बाली. सईश स्पोर्ट्स खारबावचे मालक आहेत महेंद्र पाटील. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आहेत तारिक रईस. आत्ताच त्यांचं शुभागमन झालं आहे. देवा ग्रुप फाउंडेशन देवा टायगर्स पडगाचे मालक आहेत सुजित ढोले पप्प्या आणि पराग पाटोळे. आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट्सचे मालक आहेत फुरकान बुबेरे साहेब. एस के एंटरप्राइजचे मालक आहेत रसेश अग्रवाल आणि शुमाईल सुसे. चॅलेंज स्पोर्ट्सचे मालक आहेत मयूर विलास पाटील. आग्नीराजा पोगाव तेजस पाटील. प्रभुदेवा बॉईज भादवड प्रभुदास मदनबुवा नाईक आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क वीरेन दयानंद चोरगे. आमचे स्पॉन्सर्स आहेत एक्रेलिक आर्ट 2चे पल्लन, ज्यांनी एक्रेलिकच्या ट्रॉफीज बनवल्या आहेत. ड्रेसेसचे स्पॉन्सर आहेत 70-70 स्पोर्ट्स, ज्याने 2-2 गणवेश प्रत्येक खेळाडूसाठी दिले आहेत. चोचाच अखाडा इम्रान शेख आणि इरफान शेख चोचा. जॉयकुमार अँड कंपनी करसन फ्लोरे. अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे. ताज गार्डन ढाबा अली अहमद अन्सारी रईस अन्सारी जय बजरंग गोरसई आणि गोरसई गावाचे सरपंच मुरलीधर केणेसाहेब यांचा विशेष आभार. फ्युचर टेक एलिव्हेटर शोएब जिलानी अन्सारी आणि अदनान भाई. एस के स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर. धनेश 11 कुकसेचे पांडुरंग धर्मा पाटील, ज्यांनी तृतीय पारितोषिक 25,000 रुपये पुरस्कृत केलं आहे. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स मुशीर नाचनसाहेब, ज्यांनी द्वितीय पारितोषिक 50,000 रुपयाचं स्पॉन्सर केलं आहे. त्याचप्रमाणे मेडिकल किट आणि मेडल स्पॉन्सर केलं आहे आराध्या मेडिकल मुकेश नंदूरकर. मॅन ऑफ द मॅचसाठी हेल्मेटचे जे स्पॉन्सर आहेत ते आरिफ मोमीन. गिफ्ट टेम्परचे जे स्पॉन्सर आहेत ते अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन जीतू मानेरकर यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक आहे मॅन ऑफ द मॅच सेरेमनीमध्ये. जेव्हा आपण बेस्ट कॅच हे त्यांच्याकडून आहे. सुपर 4साठी O2 लाईव्ह
शाहिद पापा आणि फयाज अन्सारी यांचा विशेष आभार आहे. तर धावसंख्या 53, 4 गडी बाद. लक्ष सत्ताचं 12 चेंडू 18 धावा. ओहो बघा काय जबरदस्त फटका मारलाय कुमार गुंड यांनी. आणि मला ते इला अरुणचं गाणं आठवतंय, एक घुम्यो चेंडूला फेकून दिला मैदानाच्या बाहेर. बल्लेबाजी अब कर रहे हैं कुमार गुंड. स्विच हिट किया था और लग रहा था कि कोई दाएं हाथ का बैट्समैन मानो हुक शॉट खेल रहा हो. कुमार गुंडला आखूट टप्प्याचा चेंडू करणे आणि शॉट खेळण्यासाठी नाकारणे हे म्हणजे एका खवय्याला उपवास करण्यासाठी आपण भाग पाडतो तशातली गोष्ट आहे. कुमार गुंडला तो आखूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्यानं त्या चेंडूला फेकून दिला. वाकई में अल्ताफ बाली, BC4, जय बजरंग घोड़सई और पायनियर स्पोर्ट जो कहाँ वो करके दिखाया. हवा का दोष ही काफ़ी बहाना होता है अगर चिराग किसी को जलाना होता है. और ज़बानी दावे बहुत लोग किया करते हैं, जुनू के काम को करके दिखाना होता है. सामन्याला कलाटणी मिळवून देणारी खेळी आता दाखवली आहे. गोलंदाजीची पिसं काढलेली आहेत कुमार गुंड यांनी. सिद्दीकबाई म्हणजे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपला कुमार गुंड जो आहे ना हा लेफ्टी महेंद्र मागे आहे. अब ऑब्वियसली देखना ये कि क्या यहाँ से अक्षय कासार जो कि एक अच्छे ऑलराउंडर हैं पलटवार करते हैं विकेटों का. कुमार गुंड को थोड़ा रोकना मुश्किल हो रहा है. 11 चेंडू 12 धावा. ओहो बुंदा मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे RK फ्रीड आणि MJ स्पोर्ट्स या संघाला. जवळपास 1 ते 1.5 सेंटीमीटर बाहेर राहिला होता चेंडू. अक्षय कासार गोलंदाजी करतायत. अक्षय कासार समोर सज्ज झालाय कुमार गुंड. चांगला यॉर्कर होता, मात्र लेग स्टंपवर कदाचित होता आणि म्हणूनच पायचीची अपील फेटाळून लावली आहे पंच गोकुळदास यांनी. पण चांगला मारा होता. कुमारसारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्यासाठी जो सापळा रचला होता तो यशस्वी ठरला आहे. और बिलाल शेख के रिएक्शन को देखिए, आखिर कह दिया उन्होंने कि चुरा लिया है तुमने जो रन को. 60 धावा 4 गडी बाद. उसके आगे की लाइन भी बताओ ना. हरीश कुछ आपने भी तो बताना चाहिए. अब चाहे दिल चुराए चाहे रन, ये तो चुराने के बाद ही पता चलता है. 60 धावा 4 गडी बाद. 10 धावांची गरज आहे. खराब चेंडू होता आणि पंचांनी नो बॉल दिलाय. फ्री हिट येणार आहे. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे. RK फ्रीड आणि MJ स्पोर्ट्स. रवी बुंबक यांनी आज जबरदस्त गोलंदाजी केली, मात्र त्याला साथ भेटायला पाहिजे होती इतर गोलंदाजी. अब अक्षय कासार RK फ्रीड के लिए खेल रहे हैं, उन्होंने भी सोच लिया कि एक फ्रीड दिया जाए. 62 धावा 4 गडी बाद. ही भागीदारी 55 धावांची झाली आहे. आता या चेंडूला फुलटॉस करण्यात आलं होतं आणि त्याला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी बेसबॉल शॉट आणि पंचांनी बीमर आहे की नाही हा प्रश्न विचारलाय तृतीय पंचांना. रिव्यू मांगा है वहाँ पर बीमर के लिए. और हरीश आपको लगता नहीं कि 3 ओवर के बाद एकाएक RK फ्रीड और MJ स्पोर्ट्स के जो गेंदबाज हैं या फील्डर हैं वो एकाएक मैच से निकल गए पिक्चर से? ऐसा लग रहा है कि कंधे झुक गए हैं.
आगरी राजा जर हा संघ सामना जिंकतोय तर दोन्ही फलंदाज जे खेळपट्टीवर आहे त्यांना 1,000 रुपये, तेजस पाटील दोघांना 1,000. क्या बात है तेजस भाई. तीसरे अंपायर हमारे नो बॉल है, बीमर है. बीमर नो बॉल आणि फ्री हिट कंटिन्यूज. आता धाव पाहिजे ती फक्त एक. आरके फ्रीड को इस मैच में फ्री करने के लिए बैक टू बैक 2 नो बॉल किए अक्षय कासार ने, और यही कारण है कि इस मैच में वो गेंदबाजी नहीं कर पाएंगे. म्हणजे आपण तेच विचार करत होतो जेव्हा 3 षटक संपले होते तेव्हा हे धावा होऊ शकतात का. होऊ शकते. मनुष्याने जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते, फक्त त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. और अगर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की हरेश हम बात करें तो पाकिस्तान के जो स्पिनर थे उन्होंने पहले ओवर में 2 बीमर किए थे और पूरा मैच बैंड रहे थे. याचबरोबर सामना जिंकलाय दोन्ही फलंदाजांना तेजस पाटील साहेब यांच्याकडून 1,000 रुपये प्रत्येकी, आणि सामना जिंकून 2 पॉईंट्सची कमाई केलेली आहे आगरी राजा पोगावनी, आणि आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट्स या संघाला त्यांनी पराभूत केलंय 6 गडी राखून. धन्यवाद. देखिए 2 मैच है, जिनकी फील्डिंग है उनको फील्डिंग तुरंत सजाना है, और बल्लेबाजी जिनकी है उनको बल्लेबाजी के लिए अपने ओपनर्स भेजना है. ऑन फील्ड अंपायर हमारे आपको मैदान में जाना है. आइए इस मैच के प्रेजेंटेशन के लिए मैं आपको लिए चलता हूं प्रेजेंटेशन बॉक्स में. प्लेस पवेलियन में सिर्फ खिलाड़ी रहेंगे, उनका कोच और मैनेजर. इज ओवर टू हरेश एंड रेशमा. विहान मित कुमार आपको अपना फील्ड सजाना है. रईस बिल्डर एंड डेवलपर्स दलोली आपको अपने ओपनर्स भेजना है. और सामनावीरचं पारितोषिक आता आपण इथे देणार आहोत, आणि त्यासाठी आमच्या मान्यवरांना आम्ही आता बोलवणार आहोत. मित्रांनो, आपण बघत आहात भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1. या स्पर्धेचं सादरीकरण प्रस्तुत करते आहेत अल्ताफ बाली, जे BC4 कमिटीचे अध्यक्ष आहेत, आणि या BPLचे चेअरमॅन आहेत सन्माननीय दयानंद मोतीराम चोरगे साहेब, जे DY फाउंडेशनचे अध्यक्षसुद्धा आहेत, आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. ही स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत, म्हणजे स्पर्धेचे आयोजक आहेत BC4 कमिटी, जय बजरंग गोरसई आणि पायनियर स्पोर्ट्स. तर रेश्मा आमच्यासोबत जुळते. भिवंडी प्रीमियर लीग 2021 काय मॅच होती. अटीतटीचा सामना आरके फ्री हिट्स आणि MJ स्पोर्ट्स वर्सेस आगरी कोळी राजा. पण शेवटी मात मारलेली आहे आगरी कोळी राजाने, आणि दणदणीत विजय इकडे दाखवून दिलेला आहे आरके फ्री हिट्स अँड MJ स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट. आणि लगेचच वळणार आहोत आता आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. तर मी विनंती करणार आहे सन्माननीय नीलम नाईक आणि सोमेश्वर धुमाळ यांना की त्यांनी आमच्यासोबत आता उपस्थित राहून बक्षीस वितरणसाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. नीलम नाईक कारिवली म्हटलं की नीलम नाईकची आठवण येते, आणि लंगडी खेळावर त्यांचा प्रचंड प्रेम आहे. त्यांचे लंगडीचे अपडेट्स मी बघत असतो, आणि खरंच म्हणजे क्रिकेटकडे सर्व बघतात, परंतु तुम्ही एक लंगडीसारखा खेळासाठी जे आज प्रमोशन करत आहात, मी एकविराईच्या चरणी प्रार्थना करणार आहे की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आणि लंगडीला सुद्धा तुम्ही खूप पुढे घेऊन जावे, आणि एखादी लंगडीची आंतरराष्ट्रीय स्पर्धा भिवंडीत व्हावी अशी भिवंडीकरांकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर आता आपण पारितोषिक वितरणकडे वळणार आहोत. कॅच ऑफ द मॅच सन्मान्य जितू मानेरकरजी यांनी हे पारितोषिक स्पॉन्सर केलंय, आणि कॅच ऑफ द मॅच आहे. कॅच ऑफ द मॅच गोज टू अजय. अजय यांनी यायचं आहे. अजय भोईर, दिवा गावचा सुपुत्र, आणि असं म्हणतात की हवा और दिवा को कोई रोक नहीं सकता. अजय भोईर
यांना आता हे पारितोषिक सोमेश्वर धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. धन्यवाद जितू मानेरकरजी. आता सुपर 4 अवॉर्ड जे स्पॉन्सर केलं आहे O2 लाईव्हचे शाहिद पापा यांनी. Super 4 of the match goes to Kunal. कोणाला लिहायचं आहे सुपर 4 O2 लाईव्ह शाहिद पापा यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेलं हे गिफ्ट हॅम्पर. कुणाल, हे अवॉर्ड तुम्हाला नीलम नाईक साहेब देतील. अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊ द्या कुणालसाठी. सुपर 6 साठी मित्रांनो BC4 त्याला 1000 रुपये पण आपण देत आहोत. तेजस पाटिल जी का दिल बहुत बड़ा है. अभिनंदन तुझा मित्रा. सुपर 6 साठी मित्रांनो BC4 कमिटीकडून एक लेदर बॅग आहे. सुपर 6 ऑल्सो गोज टू कुणाल. कुणाल तुला जायचं नाही आहे. सुपर 6 इज ऑल्सो गोज टू कुणाल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कुणालसाठी. सोमेश्वर धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते. पुढील अवॉर्ड असणार आहे सामनावीरचा. मॅन ऑफ द मॅच गोज टू 4 विकेट्स पडलेल्या असताना मैदानात येऊन 37 रनची झुंजार पाळी खेळणारा कुमार गुंड. एकदा जोरदार टाळ्या होत्या कुमारसाठी. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ मॅच, इनक्रेडिबल. ग्रेट बॅट्समॅन, स्टायलिश बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी ते आलेले आहेत. सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर अंडर वन रूफचे अली खरबे युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर दिलं आहे नीलम नाईक यांनी. त्याचप्रमाणे एक डिस्काउंट वाउचर अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे साहेब यांच्याकडून. एक अजून गिफ्ट हॅम्पर सोमेश्वर धुमाळ साहेब यांच्याकडून हे अंडर वन रूफचा देण्यात येते. त्याप्रमाणे एक फर्स्ट एड किट आणि मेडिकल बॉक्स आणि मेडल आराध्य मेडिकलचे मुकेश नंदूरकर साहेब यांच्याकडून. एक हेल्मेटचं गिफ्ट हॅम्पर आरिफ मोमीन साहेब. ग्लेसियर हेल्मेट, बिग अँड स्मॉल, सेफ्टी इज फॉर ऑल. आणि हे मेडल. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांच्याकडून तयार करण्यात आलेली हे सुंदर सुबक अशी BPL मेमेंटो ट्रॉफी. आणि हे 1000 रुपये कुमार तुला भेटत आहेत. थँक्यू सो मच. थांबायचं कुमार. आणि खूप खूप धन्यवाद नीलमजी नाईक. मान्यवरांचे आभार. सोमेश्वरजी धुमाळ आपला आभार आहे. या कुमार, म्हणजे अर्थात तुझ्याविषयी बोलतात तू मार, इथे मार, तिथे मार, कुठे पण मार. पण तुला म्हणजे मला आज तुला फलंदाजी करताना बघून असं वाटलं की तू डावखुरा महेंद्र मागे आहे. तर हे ऐकून तुला कसं वाटलं? खूप बरं वाटलं, कारण की महेंद्र मागे हा भिवंडीचा नंबर 1 फिनिशर आहे. आणि त्याचप्रमाणे मला नाव दिलं तर अजून मला थोडा कॉन्फिडन्स झाला का आता माझ्या संघाला जिंकायलाच लागेल. आणि ही मॅच आम्हाला डू ऑर डाय होती, म्हणजे जिंकायचीच होती आणि ती जिंकली. आणि कुमार, तुझ्यासारखा खेळाडू जो रेग्युलर क्रिकेट खेळत असतो, तुला कुठेतरी असं वाटते की तुझ्या खेळात जे आता चांगला आपण परफॉर्मन्स बघतोय त्याच्या मागे रोजची जी प्रॅक्टिस आहे ती जबाबदार आहे? हो नक्कीच, माझी प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली आणि त्याच्यामुळे मला 2 मॅचला परफॉर्मन्स नाही झाला. त्याच्यामुळे मॅचमध्ये करायचंच होतं आणि माझ्या संघाला जिंकायचं होतं. रेश्मा, करो या मरोची सिच्युएशन होती. या तो करना है या तो घर जाना है. 4 विकेट्स गेलेले होते आणि त्यावेळी अवघे 6 किंवा 7 रन झालेले होते. आणि त्यावेळी मैदानात येऊन अशा प्रकारचं अविस्मरणीय पारी खेळणं, 37 रन्सचं पारी खेळणं, ते सुद्धा इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये, लीगमध्ये. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच घेऊन? खूप आनंद होत आहे. आणि 2 मॅचमध्ये परफॉर्मन्स नव्हता होत आणि आता या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटल्याबद्दल मला अजून खूप थोडा कॉन्फिडन्स आला का अजून पुढे एक चांगली मॅच आहे ती पण आम्हाला जिंकायची. ओनर्सचा चेहरा तोंडासमोर आला होता का? कारण की ते नेहमी येतात तुमच्या साथीसाठी, नेहमी इथे बसलेले असतात, तुमचा विश्वास, तुमच्यावरती पाठीवरती शाबासकीची थाळी देण्यासाठी. मग त्यांचा चेहरा वगैरे समोर येत होता का? हां नक्कीच, ऑनरला आमच्या ही मॅच जिंकायचीच होती, त्याच्यामुळे जिंकून दाखवली. नक्कीच जिंकून दाखवलं. आणि आगरी राजा हा पोगाव हा जो सामना आहे तो जिंकलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाइम. खूप खूप धन्यवाद दोस्तों. सोने की छड़ी, रुपए की मशाल.